नमस्कार सर्वांना, कसे आहात? काल मी एक व्हिडिओ बनवला होता की पैसे कमवणं खूप गरजेचं आहे, मग ते स्त्री असो की पुरुष असो. तर काय कसं असतं माहिती आहे ना, म्हणजे बाहेरचे लोक कधी बोलतील ते माहीत नाही, पण काल मला घरातनंच हे प्रश्न विचारले गेले की याच्या आधी तू पैसेच कमवत होती का, किंवा पैसे कमवत नव्हती त्यावेळी तुला खायला मिळत नव्हतं का, मग असं का व्हिडिओ बनवला. तर मला काय म्हणायचं आहे माहिती का, पैसा कमवत नव्हती म्हणून मग खायला भेटत नव्हतं अशातला भाग नाही आहे. कारण की काय होतं माहिती आहे का, तसं म्हणायला गेलं तर कुत्री मांजरे आपलं पोट भरतात, किडे मुंगेही भरतात, पण व्हॅल्यू जी असते ना स्वतःची पैसा कमवण्यानंतरची व्हॅल्यू, तर त्याचा डिफरन्स सांगण्यासाठी मी तो कालचा व्हिडिओ बनवला होता. मला ना एक गोष्ट खरंच नक्कीच शेअर करायला आवडेल, ती म्हणजे ना प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे स्वतःचं घर असावं. का तर लग्नाच्या आधी म्हणतात की नाही तिला परक्या घरी जायचं आहे, आणि लग्नानंतर म्हणतात की ती परक्या घरून आलेली, त्यामुळे तिचं स्वतःला असं स्वीकारणारं अस्तित्व असणारं कुठलीच गोष्ट नसते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीची एकमेव स्वप्न आणि एकमेव इच्छा असते ती म्हणजे की तिचं हक्काचं स्वतःचं घर असावं. आणि जसं लग्न झालं तर मला वाटलं की ऑफकोर्स माझं हे स्वप्न माझा नवरा पूर्ण करणार, मी त्यांच्यावरच डिपेंडेड होती. आणि आता घरात खायचे हाल आहेत आणि मग घराचं स्वप्न पाहणं ते चुकीचं असलं असतं, पण नाही, तशी परिस्थिती होती, फायनान्शियल कंडिशन होती. आणि मलाच वाटलं की कधी ना कधी का होईना पण माझं घर होणार. म्हणून मग मी 2-4 वर्ष झाले की कधीतरी विचारायची का हो आपल्याला घर घ्यायचं आहे का, बांधायचं आहे का, कधी सुरुवात करणार आहे किंवा काय सिच्युएशन बघून. आणि नंतर काय व्हायला लागलं, म्हणजे लग्नाला एक साधारण 10 वर्ष 12 वर्ष झाली, आणि त्यानंतर एक असं परिस्थिती निर्माण झाली की हे होत नाही आहे. आता 10-12 वर्ष झाले, अनेक लोकांचं आमच्या पाठीमागणं लग्न झाली, त्यांची स्वतःची घरं झाली, ज्यांची खाली घरं होती त्यांनी डबल माळ्याचं घर झालं, पण आमचं 10-12 वर्षात तसं काहीच झालं नाही. मग का नाही झालं हे घर, तर त्यामुळे ना म्हणजे मला अस्वस्थता व्हायला लागली, भांडणं व्हायला लागली आमच्या घरामध्ये की का नाही बाबा आपलंच, का नाही आपण का त्या गोष्टीसाठी पुढाकार घेत नाही आहे, का बरं त्या गोष्टीला होतं. आणि ह्या विषयावरून ना एक दिवस आमच्या नवरा बायकोमध्ये कडाक्याचे वाद झाले, खूप भांडणं झाले. आणि मग मी बोलली की म्हटलं अहो का बरं नाही घेते आपण घर, बघा ना आपल्या पाठनं इतकी लोकं आली आणि त्यांचे घरदार झाले. त्यावेळेला जो माझ्या नवऱ्याने शब्द वापरले ना, तर ते शब्द मी मरून जाईल तरी कधी विसरणार नाही, इतके ते होते. कारण माझा नवरा म्हटला की घर घेणं, घर बांधणं हे तुझं स्वप्न आहे, तुझं, माझं नाही. मला नाही वाटत ते घर घ्यावं, मला नाही वाटत आहे की ते घेणं गरजेचं आहे. मी आहे तसाच मी खुश आहे, मला गरज नाही आहे, माझं स्वतःचं आहे. आणि काय म्हणत नाही का, तुला घर नाही आहे, तुला जर करायचं असेल तर तू तुझ्या जीवावर कर. म्हणजे हे शब्द ऐकल्यानंतर आहे ना पायाखालची जमीन सरकली, आणि असं झालं की अरे ह्या गोष्टीची रिलाईज व्हायला मला वयाचं 33वं वर्ष चालू झालं. म्हणून मी ना प्रत्येक मुलीला सांगते, वयाच्या 20व्या वर्षापासून आहे ना खरंच कमवा. मुलगा असो किंवा मुलगी असो, स्वतःची कमाई खरंच खूप गरजेची. त्याने 2 गोष्टी शिकतं, एक तर तुम्ही लाईफमध्ये स्ट्रगल शिकून जाता, परिस्थितीला तोंड देणं शिकता, आणि स्वतःची व्हॅल्यू करणं शिकतात. स्वतःचे स्वप्न स्वतःच्या जीवावर पूर्ण करू शकता.